नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT यासारख्या संस्थांची जी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती, IBPS, MPSC, कंबाईन ग्रुप बी एन सी, UPSC ही सर्व एक्झाम जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णतः पार झालेले आहे. तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो याची 4 ते 5 दिवसात जे मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सिलेक्शन यादी आहे ती लागायची शक्यता आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो नंतर आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ते अगोदरच करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याचे प्रश्न होते की सर कट ऑफ किती लागेल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन झालं हे आपल्याला कसं माहीत होईल, त्यानंतर यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आणि आपल्याला मेन म्हणजे तुमचे जे स्टायपंड आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 72,000, त्यानंतर MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1,22,000 हे कोणत्या कशाप्रकारे कोणत्या स्वरूपात मिळेल, त्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. त्यामुळे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, अपकमिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो बार्टी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. या योजनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो बार्टी, RT या संस्थांची पोलीस भरतीची एक्झाम झाली आहे. महाज्योतीची झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ते अपकमिंग होईल. त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा आणि विजन नोकरीने दिलेल्या नोट्सचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे होऊ शकते. कारण कारण विद्यार्थी मित्रांनो महाज्योती आणि सारथी यांचा कट ऑफ बार्टी, RT, TRTI यासारख्या संस्थेपेक्षा यांचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे जास्त कट ऑफ लागतो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांनी बार्टी आणि RTच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची एक्झाम दिलेली आहे तर त्यांचा कट ऑफ जो आहे विद्यार्थी मित्रांनो, खास करून पहिले मुलींसाठी सांगतो, जर तुम्ही 15 ते 20 मार्क जर असेल तुम्हाला मुलींसाठी तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे, ठीक आहे. तुमचं सिलेक्शन होऊ शकते, तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवून द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 मार्क 100 पैकी आणि ते विदाऊट निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे. तर हे इझी आहे, परंतु हे एवढं कमी पासिंग कसं काय राहू शकते त्याच्याविषयी एक इन्फॉर्मेशन सांगतो. लास्ट इयरची एक्झाम झाली होती विद्यार्थी मित्रांनो बार्टीची पोलीस भरतीची, तर त्याचा जो कट ऑफ होता मुलींचा तो फक्त 4 मार्कावर लागला होता. 4 मार्कावर जी आहे ती शेवटची विद्यार्थिनी होती जिचा कट ऑफ 4 मार्कावर लागला होता आणि तिचं सिलेक्शन झालेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो विदाऊट निगेटिव्ह मार्किंग 4 मार्क म्हणजे एक्झाममध्ये जा सगळे C ऑप्शन मारून द्या, तर तुमचे 4 ऑप्शन इझिली क्लिअर येऊन जाईल, म्हणजे 4 मार्क तुम्हाला इझिली मिळून जाईल. अशा प्रकारचं लास्ट इयर झालं होतं. परंतु यावर्षी विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत मिळणारी जी स्कीम आहे, जी स्कॉलरशिप आहे, जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही पूर्ण पैकी माहीत झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाकी एक्झामचा अभ्यास न करता विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास जास्तीत जास्त केला आहे. लायब्ररीमध्ये जाऊन खास करून 12-12 वाजेपर्यंत रात्र या स्कीमसाठी, या भरतीसाठी, या लाभसाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अभ्यास केला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप केलेले आहे. त्याची जी टोटल संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल की किती विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले होते, कोणकोणत्या योजनेसाठी, ठीक आहे, कोणकोणत्या एक्झामसाठी, त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओ म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देईन, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी सूचना म्हणजे ह्यावेळेनं जास्त फॉर्म आलेले होते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 मार्कामध्ये मुलींचा जे आहे ते कट ऑफ येऊन जाईल. त्यानंतर मुलांसाठी जे आहे ते जर विद्यार्थी मुलगा असेल बार्टीचा किंवा RTचा तर त्यांचा पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे तो 40च्या जवळपास असायला पाहिजे. 40 प्लस जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर IBPSचंही तसंच आहे. IBPSचं विद्यार्थी मित्रांनो स्टायपंड कमी असतो, म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला महिना दिला जातो आणि एक वेळा तुम्हाला 10,000, टोटल 46,000 रुपीज दिले जातात तुम्हाला, ठीक आहे, IBPS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याची IBPSची वॅकन्सीसुद्धा जास्त असते. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही 15 ते 20 IBPSमध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे, तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. त्यानंतर बॉय जर असेल मुलगा तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 40 प्लस मार्क असल्यास तुमचा बार्टी IBPSमध्ये सुद्धा होऊ शकते. बार्टी आणि RT या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची जी भरती प्रक्रिया आहे तुम्हाला ईमेल येऊन जाईल की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपली मेरिट लिस्ट लागते ना तेव्हा तुम्हाला ईमेल येऊन जाईल की संस्था निवडीसाठी तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही नामांकित संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर तिथे एक्झाम जेवढे की संस्थांना टेंडर मिळालेलं आहे बार्टी, RT, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थांचं, तर तिथे अकॅडमीज दिल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतीही अकॅडमी चूज करू शकता, प्रेफरन्स वाईज तुम्ही कितीही अकॅडमी चूज करू शकता. तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा प्रकारे प्रेफरन्स द्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रेफरन्स देऊ शकता,
ठीक आहे. त्यानंतर त्या संस्थेत तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संस्थेमध्ये जाऊन एक डेट येईल बार्टीच्या साईटवर, त्याची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही अपकमिंग अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल तर पोलीस भरतीचा डिस्कशन ग्रुप जॉईन करा. तिथे बाकीचे विद्यार्थी आणि मी सुद्धा तुम्हाला गायडन्स करून देईल. आणि जॉईनिंगपासून म्हणजे जेव्हा तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येऊन जाईल आणि 72,000 ते 1,22,000पर्यंत पूर्ण रक्कम मिळेपर्यंत तुम्हाला पर्सनल गायडन्स त्या ग्रुपमध्ये मिळून जाईल, पोलीस भरतीच्या डिस्कशन ग्रुपमध्ये. तर त्यामुळे तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्था निवडल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, खास करून इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही बाहेर सिटीत जे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण घेत आहे, तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्यापाशी फक्त पोस्टाचं खातं असेल किंवा कॉपरेटिव्ह बँकेचं असेल तर ते चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ॲटलिस्ट SBI बँकेचं जे आहे ते अकाउंट ओपन करून घ्या. जर तुम्हाला 40+ मार्क असेल मुलांना आणि 20+ मार्क असेल मुलींना, तर SBI बँकेचं अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या. सेंट्रल बँकेचं करा किंवा कोणत्याही प्रायव्हेट बँकेचं किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती म्हटलं की 12वी पास असणं तुमचं इम्पॉर्टंट आहे. तर 12वीची मार्कशीटसुद्धा तुम्हाला लागते. रहिवासी दाखला किंवा डोमिसियल सर्टिफिकेट लागते. आणि तुम्ही जो फॉर्म फिलअप केलेला होता तर त्याची जी प्रत आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिंट, ती सुद्धा लागते. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ती प्रिंट नसेल तुमच्यापाशी तर तुम्ही जी एक्झाम दिली होती त्याची हॉल तिकीट असते तुमच्याकडे, तर ती हॉल तिकीट तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा याची लिस्ट लागून देईल, तुम्हाला संस्था निवडीसाठी येऊन जाईल, तर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रे जे अडचण असेल, फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांच्या कोणाच्या नावात गडबड असते, कोणी अप्लाय करताना गडबड केलेली असते, तर याचे सर्व जे डाऊट्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जरासंही कुठं चुकलं असेल तर तुम्ही डिस्कशन ग्रुप जॉईन करा किंवा माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही मला मेसेजसुद्धा करू शकता. मी तुमच्या प्रत्येक जे प्रॉब्लेम राहील त्याचं निवारण करून देईन. ठीक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली असेल तर खास करून ते आपले मेहनत करणारे गरीब विद्यार्थीच असणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा लाभ घ्या. तुम्ही या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा नेक्स्ट 6 महिन्यानं म्हणा किंवा 1 वर्षानं जेव्हाही न्यू अपडेट येऊन जाईल तेव्हा त्यांना सुद्धा शेअर करून द्या. या योजनेची माहिती असणं त्यांना इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्था निवडल्यानंतर तुम्हाला पैसे कसे मिळेल, त्यानंतर प्रशिक्षण कसे होईल याची सुद्धा माहिती देतो. संस्था निवडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणती पुण्याची अकॅडमी निवडली, नागपूरची निवडली, अमरावतीची निवडली. ठीक आहे. तर अकॅडमी निवडल्यानंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे बॅचेस चालू होते. अकॅडमीमार्फत तुमचा ग्रुप तयार केला जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅच तुमची कधीपासून स्टार्ट होणार त्याची माहिती दिली जाईल, कोणतं लेक्चर कधी होईल त्याचीसुद्धा माहिती दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला 12,000 आणि 10,000 रुपये मंथली मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरला आम्हाला जे आहे ते एखाद्या फर्स्ट स्टायपंड जे आहे ते आलेलं होतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, जे क्रॉस चेकिंग राहते ते बार्टी संस्थेला करायला किंवा वेगवेगळ्या संस्थांना करायला थोडासा टाईम जातो. ठीक आहे. कारण जे विद्यार्थी अपात्र आहे किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी बार्टीमध्ये अप्लाय करून देतात तर त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होतं विद्यार्थी मित्रांनो, अपात्र यादी लागते. तर त्यांची निवड रद्द करून वेटिंगवरच्या स्टुडंटना प्रेफरन्स दिला जातो. तर त्यांचं ही एक चांगली गोष्ट आहे. तर त्यांचं विद्यार्थी मित्रांनो तिथे सिलेक्शन होऊन जाते जे विद्यार्थी वेटिंगवर असतात. ठीक आहे. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फर्स्ट स्टायपंड जे आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अपकमिंग अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा आणि पोलीस भरतीचा डिस्कशन ग्रुपसुद्धा जॉईन करा. आणि अजून जर तुमचे कोणते डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला रिप्लाय करून देईन. ठीक आहे. आणि जेव्हाही रिझल्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही जेव्हाही रिझल्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर रिझल्टची वाट न बघता तुमच्या मार्किंगनुसार तुम्ही डॉक्युमेंट तुमचे रेडी करून ठेवून द्या. डॉक्युमेंट रेडी केल्यानंतर, कारण संस्था एवढीसाठी टाईम खूप कमी दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगवर नाही आहे, ठीक आहे, तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो टाईम खूप कमी दिला जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला, सबमिट करायला. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवून द्या, कारण लवकरात लवकर याचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं सिलेक्शन व्हावं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात 72,000 ते 1,22,000 या रक्कमची तुमच्या अभ्यासात, तुमच्या फ्युचरमध्ये याची खूप मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा पेपर चांगला गेलेला नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर तुम्ही बार्टी, RT, महाज्योती, सारथी यांसारख्या संस्थेचे विद्यार्थी असाल तर 6 महिन्यानंतर 7 ते 8 मंथ लागते.
7 ते 8 मंथानंतर पुन्हा ही जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया राबवली जाते। तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन पक्कं करण्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा। आता नका करू, परंतु जेव्हाही निघन तेव्हा त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर तर मिळून जाईल। जेव्हा निघणार त्याच्या 1-1.5 महिना अगोदरच येईल। तर विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्सचा अभ्यास तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला या शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे। आणि विद्यार्थी मित्रांनो याची जी टोटल संख्या राहते तर आता फ्रीचे पैसे म्हटले म्हणजे प्रशिक्षणही तुम्हाला, त्यानंतर मोफत स्टायपंडसुद्धा, तर जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी अप्लाय करतात। तरी विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ कमी याच्यानं लागते, कारण बार्टी ही संस्था SC कॅटेगरीसाठी आहे। आणि SC कॅटेगरीत बघा तुम्ही पोलीस भरती, मिलिटरी भरती, त्यानंतर IBPS, त्यानंतर MPSC ग्रुप BNC, त्यानंतर SSC, त्यानंतर MPSC स्टेट सर्व्हिस, त्यानंतर UPSC, ठीक आहे। टोटल 6 ते 7 प्रकारच्या, त्यानंतर ज्युडिशरीसुद्धा असतात, टेटसुद्धा असतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा 7, 8 ते 9 प्रकारच्या एक्झाम असतात, ठीक आहे। तर एकाच संस्थेसाठी जवळपास 8,000, 9,000, 10,000 अशा प्रकारचे असतात। तर आपल्यापाशी 5 संस्था आहे, तर टोटल वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो किती झाली, जवळपास 30-40 हजार 50 हजारच्या दरम्यान वॅकन्सी राहत असते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि एक वेळा लाभ घेतला की डबल भेटत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कमी कट ऑफ लागतो, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे जे आहे त्याची पुरेपूर माहिती केलेली आहे। तर दरवर्षीनुसार जेवढी कॉम्पिटिशन गव्हर्नमेंट एक्झाममध्ये असते विद्यार्थी मित्रांनो, तशी सेम कॉम्पिटिशन इन फ्युचर राहणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आता जे महायुतीचे विद्यार्थी आहेत त्यांची पोलीस भरतीची एक्झाम व्हायची, IBPSची व्हायची आहे, सारथीच्या स्टुडंटची व्हायची आहे, आता नवीन TRTIच्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीची एक्झाम व्हायची आहे, त्यानंतर TRTIची PSI STI ASOची एक्झाम व्हायची आहे। तर त्याच्या सिलेक्शनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा, लेटेस्ट झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा। मागील वर्षी जेव्हापासून बार्टी संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून 1-2 वर्षासमोरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याची प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो। आणि विजय नोकरीने डिझाईन केलेला खास बार्टी, TRTI, महायुती, सारथी यासारख्या संस्थेचे जे नोट्स आहे त्याचासुद्धा अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो 60, 70, 80 तुमच्या क्षमतेनुसार, तुमची रीडिंग स्किल आणि IQ लेवलनुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तेवढा स्कोर करू शकता, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बार्टी, MPSC किंवा TRTI MPSC, सारथी MPSC, महायुती MPSC याचासुद्धा आपण कट ऑफचं डिस्कशन करूया, ठीक आहे। सिलेक्शन कसं होणार, त्यानंतर पुरी जॉईनिंगची प्रोसेस, आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1,22,000 मिळते, तर ते कशा प्रकारे मिळते, आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सिटीत जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अवेलेबल आहे। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही भंडारा, गडचिरोली यासारख्या सिटीत येतात, यवतमाळ, ठीक आहे, वाशिम किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात येतात, मराठवाड्यात येतात। तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सिटीत जे आहे ते MPSCचे कोचिंग सेंटर अवेलेबल नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर IBPSचे सुद्धा नाही आहे। आता IBPSची जी आहे विद्यार्थी मित्रांनो वॅकन्सी लास्ट इयर बार्टीच्या बहुतेक 3,000 होत्या, तर 3,000 बार्टीच्या तरीसुद्धा अमरावती सिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बार्टीसाठी टेंडर कोणत्याच अकॅडमीला मिळालेलं नव्हतं, तर आतासुद्धा नाही आहे। आणि MPSCचं सुद्धा अमरावतीत अवेलेबल नाही आहे। असं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्हाला MPSCची एक्झाम पास झाली असेल आणि तुम्हाला तुमच्या सिटीत ही कोचिंग करायची आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सिटीत MPSCची जे कोचिंग संस्था आहे त्यांना टेंडर मिळाला आहेत का किंवा नाही याचीसुद्धा तुम्हाला माहिती तुम्हाला डिस्कशन ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डिस्कशन ग्रुप नक्की जॉईन करा। आणि अपकमिंग अपडेटसाठी बार्टी, TRTI, महायुतीसाठी यांच्या सर्व अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून अपकमिंग अपडेट मिस होता कामा नये। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, धन्यवाद।